श्री स्वामी समर्थ. खूप दिवसातनं ब्लॉग शूट करायला घेतलाय कारण की आता मुलांच्या शाळा आहेत आणि पाऊसही पडतोय. त्याच्यामुळं दिवसभर एवढं काम असतं की कपडे घरात ने बाहेर आण, घरात ने बाहेर आण असंच करावं लागतंय. त्यामुळं ब्लॉग शूट करायला काही टाईम वगैरे भेटत नाही. आणि मुलांचा होमवर्क वगैरे असतो, तर मुलं आल्यानंतर मोबाईल वगैरे घेतात. त्याच्यामुळं मोबाईलला हातही लावता येत नाही. त्याच्यामुळं ब्लॉग शूट करायला काही टाईम वगैरे भेटत नाही. आज बरेच 8 दिवस झाले, म्हटलं आज थोडंसं काहीतरी शूट वगैरे करावं. तर संध्याकाळचे 6:30 झालेत, मुलांचा टाईम झाले शाळेत येण्याचा. तर आता चहा वगैरे ठेवलाय आणि कपडे तर दुपारी पाऊस आला तर घरामध्ये आणलेत, तर घरातच टाकलेत. कारण की दिवसभर एवढं बोर होतंय ना की सारखं कपडे बाहेर नाही घरात एवढं दमून जाते ना. त्याच्यामुळं मग दुपारी पाऊस आल्यानंतर कपडे घरात आणले, पुन्हा बाहेरच नेले नाहीत तर आता चहा ठेवलाय आता. मुलं यायचा टाईम पण झालाय, म्हटलं मुलं पण आल्यानंतर चहा बिस्किट वगैरे खातील. आणि पाऊस पडते त्याच्यामुळे एवढी थंडी वाजते ना की जरा चहा पिलं की बरं वाटते. आणि काल बाजारातनं खूप फळं वगैरे आणले होते तर म्हटलं आज जरा फ्रूट सलाड वगैरे बनवावं. तर तुम्हाला त्याची रेसिपी नक्की टाकणार आहे संध्याकाळी मी कसं फ्रूट सलाड वगैरे बनवते त्याचं. पाऊस आता एवढा येतोय त्याच्यामुळं एक दोन कुंड्या वगैरे घरामध्ये ठेवल्यात. कारण की पावसामुळे एवढे झाडं खराब व्हायला लागलेत ना. तर एक झाड घरामध्ये ठेवलं होतं, तर त्याला किती छान फूल वगैरे आले. तर 2-3 झाडं वगैरे घरात ठेवलेत कारण की पाऊस एवढा लागला ना त्यांना की त्यांचे मुळं वगैरे सडायला लागलेत. त्याच्यामुळं मग बाकीचे काही झाडं आहेत ते घरात ठेवलेत. बाकीचे झाडं तर बाहेरच आहेत, पण पावसामुळे एवढे छान झालेत ना झाडं आता. पावसाचं पाणी लागून झाडं खूप छान फुटलेत काही झाडं उन्हाळ्यामध्ये त्याचं पानं वगैरे गळून गेले होते, पण आता छान त्यांना पानं वगैरे फुटलेत पावसाचं पाणी वगैरे लागून. संध्याकाळी म्हटलं जरा भाजीपाला आणावं, कारण की बरेच दिवस झाले भाजीपाला वगैरे काही आणला नव्हता. या पावसामुळं कुठं बाहेर जायला टाईम भेटत नाही, तर आज ते घरी होते संध्याकाळी. तर म्हटलं जरा भाजीपाला वगैरे घेऊन यावं. तर भाजीला छान शेपूची भाजी, मेथी आणि कोथिंबीर वगैरे भाज्या आणल्या, कारण की मुलांना डब्याला द्यायला सुक्का भाजीपालाच लागतोय.